हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याला बदनाम करायचा प्रयत्न. ममदापूर येथील मावा गुटखा गोमांस प्रकरण रिपब्लिकन सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीतून हे प्रकरण पुढे आणले, परंतु काही लोकांनी त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. ममदापूर येथील एका पत्राच्या शेडमध्ये 2 महिला गुटखा विकत असताना दर्शनाताई काळे, सनाताई पठाण, अलकाताई शेलार या महिला नेत्यांना रंगीहात पकडले असून पकडता क्षणी त्याच व्हिडिओ काढले व पोलिसांना बोलावून घेतले. तर त्याचा राग येऊन त्या महिलांनी तिच्या नातेवाईकांना बोलावून या 3 महिला पदाधिकाऱ्यांना मारले. हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलीस यावरती काय ॲक्शन घेतात त्याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. ठोकशाही न्यूज 24 साठी उपसंपादिका आशाताई खेरनार. गेले 2 दिवसापासून सोशल मीडियावरती काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ते व्हिडिओ ममदापूर या गावातील आहे. त्या ममदापूर गावामध्ये एक प्रकरण घडलं. ते प्रकरण असं होतं का दर्शनाताई काळे, सनाताई पठाण आणि अलकाताई शेलार ह्या 3 जणी श्रीरामपूरहून बाबळेश्वरला त्यांच्या खाजगी कामासाठी चालल्या होत्या. त्या जात असताना त्यांना रस्त्यामध्ये कुठंतरी एक माणूस भेटला आणि तो माणूस म्हणला का ताई, तुम्ही सामाजिक काम करणारे आहात का? या म्हणल्या हो. तो म्हणला मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही सामाजिक काम करता म्हणून. ते म्हणले हो बाबा. तर मग त्यांनी सांगितलं का तुम्ही जर सामाजिक काम करत असाल तर मग आमच्या गावामध्ये गुटखा विक्री होती. गुटखा तयार करून इथले जे लोक आहेत ते गुटखा आणि मावा तयार करून विकतात. ते तुम्हाला माहीत नाही का? तर हे म्हणले नाही, आम्हाला माहीत नाही. ते म्हणले मग तुम्ही त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी काहीतरी करा ना. आमच्या गावातले तरुण मुलं व्यसनाधीश होत चालले, त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. आणि म्हणून या 3घींना असं वाटलं का हे जे बोलतात त्याची आपण शहानिशा करू. म्हणून हे त्या गावामध्ये गेले, ममदापूर गावामध्ये गेले. ममदापूर गावामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी त्या ठिकाणी एक पत्र्याचं शेड बघितलं. का की त्या बाबांनी सांगितलं होतं त्या पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकार चालतो म्हणून. हे त्या पत्र्याच्या शेडकडे गेले. तिथं गेले तर तिथं 2 महिला काही लोकांना गुटखा विकताना दिसल्या. आणि म्हणून हे लोक खरंच गुटखा विकतात का, ह्या महिला खरंच गुटखा विकतात का, याची शहानिशा करण्यासाठी या 3 जणी तिथे गेल्या आणि एक 50 रुपयाचा त्यांना गुटखा मागितला. तर त्या महिलांनी यांना एक ग्राहक म्हणून यांना गुटखा दिला. गुटखा दिल्याच्या नंतर यांच्या लक्षात आलं की इथं हा अवैध व्यवसाय चालतो म्हणून. आणि म्हणून त्यांनी त्या संबंधित महिलेला सांगितलं का आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहे, तुम्ही जो हा व्यवसाय करता हा अवैध व्यवसाय आहे, हा सामाजिक चांगला नाही आहे, हा लोकांना व्याधी निर्माण करणारा व्यवसाय आहे. आणि म्हणून तुम्ही हा धंदा करू नका, तुम्ही हा व्यवसाय करू नका. तुमच्याकडे जे जे काही मटेरियल आहे ते तुम्ही बाहेर काढा. तर ती बाई नाही म्हणली. नाही म्हणल्याच्या नंतर मग यांनी काय केलं, यांनी सांगितलं की बाई तुझा जो काय माल असेल, गुटखा मावा काय जो असेल तो बाहेर नाही काढला तर आम्ही पोलिसांना सांगू. आणि म्हणून ती घाबरली आणि तिने काय केलं, तिने तिच्या त्या शेडमधलं जे काही मटेरियल असेल तिने सगळं बाहेर आणून ठेवलं. बाहेर आणून ठेवत असताना ह्या 3घींच्या लक्षात आलं, या 3 महिलाच्या लक्षात आलं का एक ती गोणी आणि त्या गोणीमध्ये काहीतरी दिसतंय. आणि म्हणून त्या महिलेला विचारलं का त्या गोणीमध्ये काय ते आम्हाला पहिले सांग. तर तिने सांगितलं का या गोणीमध्ये गोमांस आहे, आमचे माणसं आहे ते गायची कत्तल करतात आणि ते गोमांस विकतात. आणि म्हणून यांच्या लक्षात आलं का हा प्रकार खतरनाक आहे आणि हा प्रकार आपण पोलिसांना सांगितला पाहिजे. आणि म्हणून या 3घींनी काय केलं, पोलिसांना फोन केला, 112ला फोन केला. 112ला फोन केल्यानंतर यांनी तो प्रकार आहे तो त्या महिलेला समोर आणलेला दाखवला. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो बघा. हे बघा, मावा आहे, गुटखा आहे आणि ते बनवण्याचं मशीन देखील आहे. आणि तिथे एक गोणी दिसते, त्या गोणीमध्ये ते गोमांस आहे.
म्हणजे हा प्रकार बघा. आणि हे सत्य ज्यावेळेस यांच्या समोर आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं का आता तुम्हाला हे बंद करावं लागेल, आता इथं पोलीस येते. मग ती महिला घाबरली आणि ती घाबरली इतकी का तिने घाई तिच्या त्या लोकांना फोन केला. तिने सांगितलं का या ठिकाणी 3 महिला आलेल्या आहेत आणि त्या महिला इथं असं आपलं सगळं त्यांनी ते आम्हाला बाहेर काढायला लावलं. आणि म्हणून ते लोक आले. काहीतरी त्याचं मला वाटतं काय पठाण असं नाव आहे, लोकांना मी काय ओळखत नाही. तर ते येत असताना 5-7 जण आले आणि आल्याच्या नंतर या महिलांना बोलले तुम्ही कोण आहे, तुम्हारा क्या काम है इधर काय तो आहे हमारे धंदे पे. तर यांनी सांगितलं का आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहे, इथं जो अवैध व्यवसाय चालतो ते बघण्यासाठी त्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही आलो. तर ते म्हणले ठीक आहे फिर क्या करेंगे तुम हमारा. तर हे म्हणले बाबा आम्ही पोलिसांना बोलावलं आहे, जे काय करायचं ते पोलीस करतील, आम्ही कोण. याचा त्याला राग आला. राग आल्याच्या नंतर त्यांनी लगेच ह्या महिलांना मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण सुरुवात करायच्या केली तर ह्या महिला घाबरल्या आणि घाबरल्याच्या नंतर त्यांनी मला फोन केला. मला फोन केल्याच्या नंतर मला विचारलं चरण दादा कुठं आहे तुम्ही. तर मी सांगितलं ताई मी घरी आहे आणि मला हरेगावला जायचं आहे, माझं काम. तर त्या म्हणलं दादा तुमचं काही काम असेल ते बाजूला ठेवा, परंतु आमचा जीव धोक्यात आहे, आम्हाला वाचवण्यासाठी तुम्ही ममदापूरमध्ये आलं पाहिजे. तर मी म्हणलो काय झालं ताई. तर त्यांनी हा प्रकार मला फोनवरती सांगितल्याच्या नंतर मी लगेच म्हणलं चला आता महिला आहे त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, म्हणून मी घाई याला गेलो ममदापूरला गेलो. ममदापूरला गेल्याच्या नंतर मी आतमध्ये गाडी नेली त्या कमानीच्या तिथं गाडी नेल्याच्या नंतर हे बघा तुम्हाला दाखवतो. मी कमानीच्या तिथं गाडी घेऊन गेलो. मी माझी गाडी घेऊन गेलो. माझी गाडी घेऊन गेल्याच्या नंतर त्या लोकांनी माझ्या गाडीला अक्षरशः गराडा घातला. हत्यार होते त्यांच्या हातामध्ये, तो फावडं होतं एकाच्या हातात. मी तर असं डोळ्याने बघितलं, तो एक शेजारी असं घर होतं पळत पळत गेला आणि गंजलेली अक्षरशः कुऱ्हाड आणली त्यांनी. एक जणाकडे बॅट होती, एक जणाकडे तो खांदायचं काय असतं ते पहार राहती, एकाच्या हातात अक्षरशः कोयता होतो एवढा मोठा कोयता घेऊन पळत आला तो. हे बघा इतके खतरनाक इतके अग्रेसिव्ह होते ते लोक. आणि हे सगळं त्यांच्या लक्षात आलं का आता हा एक यांचा माणूस इथं आलेला आहे आणि आता हे पोलीस येतील, आमचं हे सगळं बाहेर येईल. हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं तर त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी बहाणा केला. त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं का हा माणूस इथं आलाय, हा कोणतरी जय भीम वाला आहे, या ठिकाणी आला, रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि हा इथं आला ना हा आम्हाला लाख रुपये मागू राहिला. म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे. मी गाडीच्या खालीच उतरलो नाही. समोर काय प्रकार आहे मला तो जाणून घ्यायचा होता. तेच यांनी माझ्यावर अटॅक केला आणि सांगायला लागले लाख रुपये मागितले. अरे बाबा हो, मी जर तुम्हाला लाख रुपये मागितले तर तुमचं माझं काहीतरी फोनवर बोलणं झालं असं, ती ऑडिओ क्लिप पोलिसांना दाखवा, ती ऑडिओ क्लिप तुम्ही व्हायरल करा. जर एखाद्या व्हिडिओमध्ये मी आलो असं का मला लाख रुपये द्या, आमच्या महिलांनी लाख रुपये मागितले, तो व्हिडिओ दाखवा. तो सुद्धा नाही. मग खोटे नाटे आरोप तुम्ही करू नका. मी तुम्हाला सांगतो एक जबाबदार माणूस म्हणून सांगतो, पक्षाचा एक जबाबदार माणूस म्हणून सांगतो की आमच्या त्या महिला आहे, त्या महिलांवरती यांनी जो आरोप केला का यांनी पैसे मागितले, मी तुम्हाला सांगतो का या 3 महिलांपैकी जर एकीचा जरी एक कॉल असेल किंवा व्हिडिओ असेल, यांनी लाच मागितली, पैसे मागितले, खंडणी मागितली, जे काय असेल ते जर मला दिसलं तर त्याच्या दुसऱ्याच मिनिटाला मी या लोकांवरती पक्षाची कारवाई करेन, यांना पक्षातून काढून टाकील. एवढंच काय, पण मी स्वतः पोलीस स्टेशनला जाईल, लोणी पोलीस स्टेशनला जाईल आणि यांच्यावरती खंडणीचे गुन्हा दाखल करेन. मला हा प्रकार चालत नाही. माझा रेकॉर्ड पहा, पाठीमागचा रेकॉर्ड पहा, मला या गोष्टी अजिबात चालत नाही. म्हणून मला या गोष्टीची चीड येते का काय बिनबुडाचे आरोप चालू आहे. काय आरोप चालू आहे.
त्या ठिकाणी एक पत्रकार आले होते, शिवा साठे म्हणून. त्या शिवा साठेच्या अंगावरती हे लोक गेले का, तर हा व्हिडिओ काढून राहिला, हा पत्रकार आहे आणि हा सोशल मीडियावर आपली बदनामी करून, म्हणून त्या पत्रकाराला मारलं यांनी. या देशाची संविधान आहे, त्या संविधानाचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकाराकडे आपण बघतो आणि त्याच पत्रकाराला यांनी मारहाण केली. हे अतिशय चुकीचं आहे. ह्या लोकांची जी दादागिरी आहे ही चांगली नाहीये आणि म्हणून हा जो प्रकार आहे हे चुकीचा आहे. मी सोशल मीडियावरती ज्या ज्या पत्रकारांनी हा व्हिडिओ व्हायरल केला, मी त्या पत्रकार माझ्या बंधूंना विनंती करतो का तुम्ही याची शहानिशा करा आणि मगच हा व्हिडिओ व्हायरल करायला पाहिजे होता. आता पण तुम्ही हा व्हिडिओ बघा, याच्यामध्ये सत्यता काय हे तुम्हाला समजेल. मी तुम्हाला विनंती करतो का तुम्ही ह्या असे व्हिडिओ टाकून कुणाचं जीवन उद्ध्वस्त होईल असं करू नका, हे तुम्हाला विनंती करतो पत्रकार बांधवांना माझ्या. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो का मी ज्यावेळेस तिथं बघितलं हे लोकांची चावचाव चालू असतानाच मला तर काही समजत नव्हतं. मी म्हणलं अरे या लोकांना समजून सांगू कसं, हे सांगत असताना मी ज्यावेळेस समोर बघितलं तर तुम्हाला एक घटना दाखवतो बघा, म्हणजे किती निंदनीय आहे. इकडं सांगितलं जातं का महिलेचा सन्मान करा हे सांगितलं जातं आणि तिथं बघा सगळ्या लोकांनी महिलाला घेरलं आणि अक्षरशः मारलं, अशा खाली वाकवायचे आणि बुक्का मारला. काय सांगायचं, अशी मान धरून लोटली. अशी पद्धत असते महिलेचा. अरे महिलेचा सन्मान करा का महिलेला मारा, हे सांगितलं का तुम्हाला, हे शिकवलं का तुम्हाला? हे अतिशय वाईट घटना घडलेली आहे. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो का त्याची चौकशी करा. तिथं त्या ठिकाणी पोलीस देखील आले होते आणि हा प्रकार पोलिसांसमोर घडला. एवढंच काय, तुम्हाला अजून एक परत दाखवतो. तुम्ही म्हणताल काय, त्यांनी त्याला दाबून कसं ठेवलं, महिलेला दाबून कसं ठेवलं बघा. ह्या बघा अक्षरशः महिलांना खाली बसवलं, खाली हे बा खाली बसवलं महिलांना. म्हणजे एवढी त्यांची मानहानी झाली. महिला आज पण इतक्या टेन्शनमध्ये, खूप टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये येते अक्षरशः. त्यांना असं वाटतं का आपण समाजासाठी चांगलं काम करायला गेलो होतो, हे काय आपल्या अंगावरती आलं. ते म्हणतात का आता इथून पुढे समाजाचं काम करायचं का नाही. आपण जर हे वाईट प्रकार जर समोर आणत असेल आणि त्याच्या बदल्यात जर आपली बदनामी होत असेल तर काय करायचं. परंतु मी त्यांना सांगितलेलं आहे समाजामध्ये काम करत असताना आपण चांगलं काम करत राहायचं, असा प्रकार होत असतो. त्याच्यामुळं विश्वास ठेवायचा, आपण पोलिसावर विश्वास ठेवायचा. ज्या ज्या वेळेस असा काही प्रकार घडेल त्या वेळेस आपण पोलिसाला सांगत राहायचं, पोलीस तिथं येईल, हे काम आपण करत राहायचं, हे काम सोडायचं नाही. आपण समाजाचं काही देणं लागतो एवढंच फक्त लक्षात ठेवायचं, बाकी काहीच नाही.